नमस्कार मंडळी, चला तर आज आपण खूप सोप्या पद्धतीने झटपट अशी तांदळाच्या पिठापासून इडली बनवणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता इडली आपली किती अशी जाळीदार बनलेली आहे। तरी ते आपल्याला तांदूळ भिजवायची, पीठ आंबवायची अजिबात गरज पडत नाही। अगदी घाई गडबडीच्या वेळी सुद्धा ही इडली तुम्ही झटपट बनवू शकता किंवा नाश्त्यासाठी किंवा मुलांना डब्यासाठी तुम्ही ही इडली देऊ शकता। अगदी झटपट बनून तयार होते आणि त्याचबरोबर ओल्या नारळाची चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। घरातील कोणतीही वाटी किंवा कपाने माप सेट करायचं, त्यामुळे आपलं बॅटर व्यवस्थित बनलं जातं। तर इथे मी घरातील एक वाटी घेतलेली आहे। तर त्या वाटीने आपल्याला 1.5 वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे। तर रवा बारीक मोठा कोणताही घेऊ शकता आणि त्याच वाटीने आपल्याला पाऊण वाटी आंबट दही घ्यायचं आहे आणि 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर पाणी थोडंफार कमी जास्तही होऊ शकतं आणि वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला 3 ते 4 मिनिटं फक्त फिरवून घ्यायचं आहे। मिश्रण छान असं एकजीव झालं पाहिजे। हे पहा, असं मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे। तर जास्त असं पातळ करायचं नाही, कारण आपण झटपट इडली बनवणार आहोत। तर आता एका बाउलमध्ये हे पीठ काढून घेऊयात। हे पीठ तुम्ही 5 ते 6 तास झाकण ठेवून नंतर इडली करू शकता। पीठ आपलं छान असं फुललं जातं। तर आता आपण झटपट इडली बनवणार आहोत, तर त्यासाठी 15 मिनिटं असं झाकण ठेवायचं आहे, कारण रवा फुलायला थोडासा वेळ लागतो। तर 15 मिनिटं रवा छान फुलत आहे तोपर्यंत आपण चटणी करूयात। तर इथे मी ओल्या नारळाची चटणी करत आहे। तर त्यासाठी इथे मी थोडंसं ओलं खोबरं आणि थोडंसं डाळ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे। तर इथे तुम्ही साहित्य आवडीनुसार कमी जास्त करू शकता। डाळाऐवजी ते तुम्ही भाजलेलं शेंगदाणेही घेऊ शकता सालं काढून। आणि आता आपण हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकायचं आणि बारीक करून घेऊयात आणि छान पेस्ट होण्यासाठी वरून थोडंसं पाणी टाकायचं आहे, त्यामुळे छान अशी पेस्ट बनली जाते। आणि आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर तुम्हाला चटणी किती पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून भांडं विसळून यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि वरून अर्धं लिंबू पिळून घ्यायचं, त्यामुळे चव खूप छान येते। किंवा तुम्ही बारीक करत असताना त्यामध्ये थोडीशी चिंच किंवा दही टाकू शकता आणि आवडत असल्यास तुम्ही इथे 1 चमचा साखरही यामध्ये ॲड करू शकता। आणि आता तडका पॅनमध्ये 2 चमचे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा उडीद डाळ आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं टाकून छान अशी कडकडीत फोडणी देऊन घ्यायची आणि ही फोडणी आता चटणीवर अशी टाकून घेऊयात आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। तर तयार आहे आपली झटपट अशी ओल्या नारळाची चटणी। तर आता आपण आपलं बॅटर फुललं की नाही पाहूयात। तर हे पहा, रवा आपला छान असा फुललेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पीठ आपलं थोडंसं असं दाटसर झालेलं आहे, हे पहा। आणि आता वरून पाव चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकून वरून असं अर्ध लिंबू पिळून घ्यायचं। तर माझ्या हातून इथे थोडासा बेकिंग पावडर जास्त झालेली आहे, तर त्यामुळे काय होतं, इडली आपली थोडीशी जास्त पिवळसर बनली जाते। किंवा तुम्ही ती फक्त बेकिंग सोडा टाकून अर्धा चमचा त्यावर असं अर्ध लिंबू पिळून घेऊ शकता किंवा 1 चमचा तुम्ही ते इनो पावडरही टाकू शकता। तर आता आपलं पीठ तुम्ही पाहू शकता किती छान असं फुललेलं आहे आणि आता आपण इडली पात्रामध्ये हे टाकून घेऊया। तर सुरुवातीला इडली पात्राला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्यामुळे इडली आपली अजिबात खाली अशी चिटकली जात नाही आणि छान अशी फुललीही जाते आणि पटकन निघलीही जाते। आणि आता हे पीठ आपण यामध्ये भरून घेऊयात। तर जास्त भरायचं नाही, हे पहा, इडली फुलायला असं थोडा जागा ठेवली पाहिजे आपण, तर नाहीतर काय होतं, इडलीवर अशी चिटकली जाते आणि व्यवस्थित फुललीही जात नाही। आणि आता सर्व पात्रामध्ये आपण असं हे बॅटर भरून घेऊयात आणि थोडंसं असं टॅप करायचं या पद्धतीने। आणि आता कुकरमध्ये ते मी पाणी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं आणि आता पिळून घेतलेलं जे लिंबू आहे ते टाकून घेऊयात, त्यामुळे काय होतं, भांडं आपलं जास्त असं खाली खराब होत नाही। आणि आता इडली पात्र आपण ठेवून द्यायचं आहे या पद्धतीने आणि आता झाकण लावून 15 मिनिटं इडली छान अशी वाफवून घेऊयात। 15 मिनिटाच्या आतच इडली आपली छान वाफली जाते। आणि आता झाकण काढून पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता इडली आपली किती छान अशी फुललेली आहे। आणि आता चाकूच्या सहाय्याने चेक करूयात। तर चाकू क्लीन निघलेला आहे आणि आता थंड करून घेऊयात आणि थंड केल्यानंतर दावते तुम्हाला थोडीशी अजून कोमट आहे, हे पहा, अगदी सहज निघत आहे आणि तुम्ही जाळी पाहू शकता इडलीला किती छान पडलेली आहे। अगदी 15 मिनिटात आपण हे बॅटर तयार करून ही इडली बनवलेली आहे आणि किती सॉफ्ट आहे तुम्ही पाहू शकता। आता इडली बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ वाट पाहायची गरज पडत नाही, अगदी झटपट इडली बनवून तुम्ही खाऊ शकता। तर सर्व इडल्या आपल्या थंड झालेल्या आहेत आणि आता आपण काढून घेऊया। तर थोडेसे नरम असतानाच आपल्याला इडल्या काढायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता दुसरी इडली तुम्हाला दावते, अगदी पटकन निघत आहेत इडल्या आपल्या। आणि आता ही इडली आपण चटणीबरोबर सर्व करूया। तर एका
बाउलमध्ये आपण चटणी काढून घेऊयात. सांबारबरोबरही तुम्ही इडली सर्व करू शकता. तर इथे मी चटणी बनवलेली आहे आणि सर्व इडली आपण अशा एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर मी बनवलेला आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका. FBवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.